राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समर्पण पर्व हा विशेषांक आम्ही आपल्यासाठी आणला. हिंदी आणि मराठीमध्ये केलेल्या या विशेषांकाचं भरभरून स्वागत झालं. लोकांनी प्रचंड कौतुक केलं. हा विशेषांक अधिक लोकांपर्यंत पोचावा, विशेष करून युवा वर्गापर्यंत पोचावा म्हणून या विशेषांकाची ऑडिओ व्हिज्युअल आवृत्ती आम्ही आपल्यासमोर आणतोय. अपेक्षा आहे की या आवृत्तीचं सुद्धा आपण भरभरून स्वागत कराल. संघ वाटेवर भाजपा. लेखक सारंग दर्शने. भाजपा ही संघ परिवारातील सर्वात मोठी संघटना. भारतीय राजकारणात आज भाजपाने नंबर 1 चे स्थान पटकावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणाऱ्या केंद्र सरकारच्या माध्यमातून संघ परिवाराने वर्षानुवर्षे पाहिलेली राम मंदिर, कलम 370 रद्द करणे, वक्फ सुधारणा कायदा अशी अनेक स्वप्न पूर्ण झालेली आहेत. परंतु परिवारात मतभेद असतात. तसे इथेही आहेत. अलीकडे सरसंघचालक मोहनराव भागवत म्हणाले होते की संघ आणि भाजपामध्ये मतभेद आहेत, परंतु मनभेद नाहीत. आजच्या भारतीय जनता पक्षाचे एकूण 3 अवतार झाले आहेत असे आपण म्हणू शकतो. पहिला अवतार म्हणजे सन 1952 मध्ये स्थापन झालेला भारतीय जनसंघ. त्यानंतर 1977 मध्ये आणीबाणी उठल्यानंतर स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघाने आपले अस्तित्व विलीन केले तेव्हा, आणि सन 1980 मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षाचा झालेला जन्म. संघाचा विस्तार सुरू असतानाच सुरुवातीच्या टप्प्यावर भारतीय जनसंघाचा जन्म झाला आहे. म्हणजे स्थापनेच्या 27 वर्षातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकारणात उतरला. त्यावेळी भारताची फाळणी झाली होती. हिंदू मुस्लिम दंगली झाल्या होत्या. एका अर्थाने हिंदूंना काही बाबतीत पडती बाजू घ्यावी लागली होती. फाळणीचा फार मोठा धक्का भारतीय मनाला बसला होता. त्यानंतर लगेचच महात्मा गांधीजींची हत्या झाली. हिंदू महासभेचे राजकारण संपायला सुरुवात झाली. त्यासाठी महात्मा गांधी यांची हत्या हे फार मोठे निमित्त होते. त्याचवेळी सुरुवातीला नेहरूंच्या मंत्रिमंडळात असणारे श्यामाप्रसाद मुखर्जी त्यातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्याकडे आग्रह धरला की संघाने राजकारणात उतरावे. आपली भूमिका मांडणारा राजकीय पक्ष असायला हवा. सुरुवातीला गोळवलकर गुरुजी त्यासाठी अनुकूल नव्हते. अखेर डॉक्टर मुखर्जींना त्यात यश आले आणि भारतीय जनसंघ स्थापन करण्याचे निश्चित झाले. त्यावेळी या पक्षातील सर्व मंडळी संघाची नव्हती. स्वतः मुखर्जी हे संघाचे नव्हते. मध्यंतरी भारतीय जनसंघाचे झालेले अध्यक्षही संघाचे नव्हते. परंतु गोळवलकर गुरुजींनी आपले खंदे, अत्यंत चांगले स्वयंसेवक हे डॉक्टर मुखर्जींच्या स्वाधीन केले. ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय. जनसंघ जसजसा मोठा होत गेला तसतसा भारतीय जनसंघ आणि संघ यांची एक समांतर वाटचाल चालू झाली. त्यामध्ये मुख्यतः अटल बिहारी वाजपेयींचे नेतृत्व 100% संघाच्या अजेंड्यावर न चालणारे होते. ज्या वेळेला भाजप स्थापन झाला त्यावेळी वाजपेयींनी मांडलेली भूमिका, कार्यक्रम पत्रिका संघाला किंवा संघाच्या अनेक मंडळींना मान्य नव्हती. भाजप हा भारतीय जनसंघाच्या अवतारापासून खूप दूर जातोय अशी टीका तेव्हा झाली. त्यावेळी भाजपच्या पक्षघटनेत गांधीवादी समाजवाद हा भाजपच्या तत्वज्ञानाचा मूलाधार असल्याचे नमूद केले आहे. आताही तो शब्द घटनेत असला तरी तो आता कागदोपत्री राहिला आहे. पुढे लालकृष्ण अडवाणी यांनी राम जन्मभूमीचे आंदोलन सुरू केले तेव्हा गांधीवादी समाजवादाला पूर्णपणे मागे ठेवण्यात आले आणि भाजपचा वेगळा नवा अवतार देशासमोर आला. अडवाणींनी जो नवा अवतार भाजपला दिला तो भारतीय जनसंघाशी जसा नाते सांगणारा होता त्याचप्रमाणे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अधिक जुळणारा होता. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांचे नेतृत्व थोडे मागे पडले होते आणि अडवाणी भाजपचे क्रमांक 1 चे नेते झाले होते. राम जन्मभूमीच्या आंदोलनात भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि संघ स्वतः हे एकमेकांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत दिसले. म्हणजे राम जन्मभूमीचे आंदोलन या सर्व संघटनांना
आणि भाजप परिवाराला एकत्र बांधणारा दुवा ठरला. तेव्हापासून भाजपचा नवा प्रवास सुरू झाला. या सगळ्याला वेगळे वळण केव्हा मिळाले तर आपले स्वतःच्या बळावर सरकार स्थापन होणार नाही, एनडीएची स्थापना करावी लागेल याची भाजपला जाणीव झाली तेव्हा. त्यावेळी वाजपेयींचे नेतृत्व पुढे आले, कारण ते सर्वांना सामावून घेतील, सांभाळून घेतील अशी शक्यता होती. जरी वाजपेयींचे सरकार हे मोदींसारखे बहुमताचे सरकार नसले तरी ते येणे आवश्यक होते. त्याचे कारण म्हणजे एनडीएच्या कार्यकाळामध्ये जो 6 वर्षांचा कालावधी मिळाला त्या काळात भाजप मजबूत झाला. अनेक राज्यांमध्ये सरकारे आली. स्वाभाविकच या सरकारचा फायदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जसा झाला तसा अनेक संघटनांनाही झाला. एका अर्थी सन 2014 मध्ये मोदींना जो विजय मिळाला त्या विजयाची पायाभरणी वाजपेयींच्या काळात झाली आणि त्याचा संघाला फायदा झाला. संघाच्या परिवारातील अनेक संघटनांच्या कामाकडे सरकारने सहानुभूतीने बघणे, त्यांना वेळप्रसंगी मदत करणे, त्यांचा विस्तार करणे ही मदत या सरकारमुळे झाली. सन 1980 पासून ते 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आले तोपर्यंतचा काळ भाजपची ताकद वाढण्याचा, सत्ता मिळण्याचा आहे. या दरम्यानच्या काळात अटल बिहारी वाजपेयी यांनी जरी 3 वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तरी सुद्धा त्यांचे सरकार हे आघाडीचे होते. त्यामुळे काश्मीरला लागू केलेले 70 कलम हटवावे, समान नागरी कायदा लागू करावा आणि अयोध्येतील राम मंदिर हे मुद्दे भाजपला एनडीए सरकार स्थापन करताना बाजूला ठेवावे लागले. त्या अर्थाने अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार हे मर्यादित अर्थाने भाजपचे होते. मोदींचे पहिले सरकार मात्र पूर्णपणे भाजपचे होते आणि वर उल्लेखलेले 3 मुद्देच नव्हे तर संघाचा जो व्यापक कार्यक्रम आहे किंवा भाजपकडून भारताचे कोणत्या प्रकारे चित्र स्पष्ट व्हावे, भाजपने भारत कसा घडवावा याबाबत संघाच्या ज्या कल्पना आहेत त्याकडे भाजपच्या या सरकारने अधिक लक्ष दिले किंवा तशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे भाजपच्या सर्व प्रवासामध्ये आणि संघ परिवाराच्या दृष्टीनेही मोदी पर्व फार महत्त्वाचे आहे. सन 1977 पासून आजपर्यंतचा कालावधी बघितला तर भाजपला इतके यश यापूर्वी कधीही मिळाले नव्हते. मोदी हे पहिले असे नेते आहेत की त्यांनी भाजपला निर्विवाद आणि 2दा असे यश मिळवून दिले आहे. भारतासारख्या देशात ही सोपी गोष्ट नाही. सत्ता हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो. पुष्कळ वेळेला असे होते की संघामुळे भाजपला सत्ता मिळाली असली तरी भाजपचे काही नेते ते विसरू शकतात आणि त्यांना असे वाटू शकते की ही आपलीच ताकद आहे आणि आपण आपल्या ताकदीवरती पुढची सगळी वाटचाल करू शकतो. अशा वेळेला मातृसंस्थेला आपली ताकद दाखवावी लागते, कान पिळावे लागतात. अर्थात या सगळ्यालाही मर्यादा असतात. यासाठी लोकसभा निवडणुकीचे उदाहरण घेता येईल. सन 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांची कामगिरी सुधारल्याचे आपल्याला दिसते. 2014च्या निवडणुकीत भाजपला 283 जागा मिळाल्या होत्या. त्या 2019च्या निवडणुकीत 303 पर्यंत गेल्या. मात्र 2024च्या निवडणुकीत या जागा 240 वर घसरल्या आहेत. या निवडणुकीच्या आधी भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी आम्हाला आता संघाची आवश्यकता नाही असे वक्तव्य केले होते. म्हणजे आम्ही स्वतःच्या ताकदीवर हवे ते करू शकतो असे त्यांना म्हणायचे होते. नंतर त्यांनी त्यांच्या विधानाचा खुलासाही केला. मात्र नड्डा हे तेव्हा चुकीचे बोलले. ते हे स्वतः बोलले की त्यांचा कोणी वेगळा बोलवता धनी आहे. भाजपची ताकद किती आहे हे जाणीव करून देणे हे कोणाचे उद्दिष्ट होते का हा प्रश्न आहेच. मात्र नड्डा यांच्या वक्तव्यानंतर 2024 मध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत जे मर्यादित यश लाभले ते आपोआप झालेले नाही. नड्डा असे बोलले नसते तर असा निकाल लागलाही नसता. किंबहुना तो थोडा सुधारला असता. त्यामुळे संघाने ठरवले तर संघ थोडे चित्र बदलून टाकू शकतो. महाराष्ट्रापुरते बघायचे झाले तर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील आणि आता विधानसभेतील कामगिरी याच्यात खूपच फरक आहे. काही महिन्यांच्या अंतराने भाजपला मिळालेले हे यश आपोआप मिळालेले नाही. त्यामध्ये अदृश्य शक्ती असून
ती बऱ्याच प्रमाणात संघाची आहे. विधानसभेच्या निवडणुकीत संघाने ज्या प्रकारे मदत करणे शक्य होते त्या प्रकारे केली. अनेक गोष्टी जुळवून आणल्या, अनेक मंडळींना कामाला लावले, अनेक गोष्टींची सुसूत्रता केली. त्यामुळे भाजपला मोठे यश मिळाले. संघाने भाजपला आमची ताकद दाखवून देतो असे केले नाही, तर तुम्ही आमचे अपत्य आहात आणि त्याची जबाबदारी घेणे हे एका अर्थाने संघाला आपले कर्तव्यही वाटते हे अधोरेखित केले. दुसऱ्या बाजूला ते सुसाट सुटले तर त्याला ब्रेक लावणेही संघाला आवश्यक वाटते. या सगळ्याची एक तत्वज्ञानात्मक चौकट आहे. आम्हाला भारत हे एक समर्थ, प्रबळ आणि भारतीय संस्कृतीतील मूल्ये जपणारे असे राष्ट्र करायचे आहे. संघाच्या या मूळ चौकटीला धक्का लागलेला नाही. भाजप हे साधन आहे, साध्य नाही हा विचार पक्का आहे. परंतु तुम्हाला सत्ता हवी असल्यास आम्ही सहाय्य करू, परंतु ती सत्ता राबवताना संघाचा मूळ कार्यक्रम, हेतू लक्षात ठेवा, तो विसरू नका असा संदेशही आहे. भाजपचा किंवा तत्पूर्वी जनसंघाचा इतिहास बघितल्यास काही वेळा संघाने आपली ताकद वापरून काही जणांना पदावरून दूर केल्याचेही दिसून येते. लालकृष्ण अडवाणी जेव्हा पाकिस्तानात गेले तेव्हा ते मोहम्मद जिना यांच्या स्मृतीस्थळावर गेले होते. त्यांनी जिना सेक्युलर होते अशा प्रकारची विधाने केली. तेव्हा त्यांचे अध्यक्षपदही गेले आणि एका अर्थाने त्यांचा राजकीय उलटा प्रवास सुरू झाला. अडवाणींनी संपूर्ण जन्म उभी हयात संघासाठी दिली, मात्र त्यांनी घोडचूक केली. ही संघाच्या वैचारिक प्रवासाशी सुसंगत नव्हती. त्याची योग्य ती दखल संघाने घेतली आणि अडवाणींना त्याची शिक्षा एका अर्थाने भोगावी लागली. भाजप हा पक्ष स्वतंत्र दिसत असला तरी वेगळ्या प्रकारे संघाचा भाजपवरती नियंत्रण ठेवण्याचा स्वभावही आहे आणि त्याची बरीच साधनेही त्यांनी विकसित केली आहेत. केवळ सरसंघचालक जाऊन पंतप्रधानांशी बोलले इतके साधे सरळ ते नसते. वेगवेगळ्या स्तरांवरती संघ एका अर्थाने भाजपला नियंत्रित करत असतो किंवा काही वेळेला दिशा देत असतो. कोणत्याही देशाची दोन प्रकारची ताकद असते. एक असते हार्ड पॉवर आणि दुसरी असते सॉफ्ट पॉवर. सॉफ्ट पॉवर म्हणजे तुमची संस्कृती, इतिहास, तुम्ही जगाला दिलेली मूल्ये, तुमच्या देशात निर्माण झालेले तत्वज्ञान. उदाहरणार्थ शेक्सपियर हा ब्रिटनची सॉफ्ट पॉवर आहे, तर कालिदास, योग, गंगा, हिमालय, दरवर्षी होणाऱ्या हजारो यात्रा जत्रा, कुटुंब व्यवस्था ही आपली सॉफ्ट पॉवर आहे. तर हार्ड पॉवर म्हणजे तुमची लष्करी, आर्थिक ताकद, जगाच्या व्यापारामध्ये तुमचे स्थान, जागतिक संबंधांमध्ये तुमच्या शब्दाला असणारे महत्त्व. एखाद्या देशाने तुमची खोडी काढली तर त्याला तुम्ही शिक्षा देऊ शकता की नाही, या सगळ्या हार्ड पॉवरच्या गोष्टी आहेत. सॉफ्ट पॉवर भारताकडे काही हजारो वर्षे असून ती भारताची मोठी ताकद आहे. मोदींच्या कार्यकाळात सॉफ्ट पॉवर वाढली तशी हार्ड पॉवरही वाढली. या दोन्ही गोष्टी वाढणे ही ऐतिहासिक गोष्ट असते. मोदीजींनी आंतरराष्ट्रीय योग दिन युनोमध्ये निर्माण केला. या दिवशी जगभर शेकडो देशांमध्ये योगासने केली जातात. ही भारताची मोठी ताकद आहे. अयोध्येतील राम मंदिरात देशोदेशींचे पर्यटक येत असतील तर भारताच्या सॉफ्ट पॉवरमध्ये पडलेली ही भर आहे. दुसऱ्या बाजूला 2014 पासून आजपर्यंत गेल्या 11 वर्षात भारताच्या आर्थिक विकासाने घेतलेली झेप अभूतपूर्व आहे. आपण त्याच्या आधीच्या दशकात जितकी प्रगती केली त्याच्यापेक्षा जास्त प्रगती वेगाने आपण करतोय. आता आपण आर्थिक ताकदीच्या 4थ्या क्रमांकावर आहोत. आपण 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होणार आहोत. भारताच्या या आर्थिक ताकदीचे प्रत्यंतर आंतरराष्ट्रीय आणि परराष्ट्र संबंधांमध्ये येऊ लागले आहे. ऑपरेशन सिंदूर राबवून आपण पाकिस्तानला धडा शिकवला तेव्हा जगभरात त्याच्या विरोधामध्ये फारसा आवाज उठलेला नाही. अमेरिका, युरोप, आशिया खंड, आखाती देश, पूर्वेकडचे देश, ऑस्ट्रेलिया या देशांमधील भारतीय महत्त्वाच्या पदांवर आहेत. तिथे ते महत्त्वाच्या संस्था, कंपन्या चालवतात. त्यांची एक ताकद असते. मोदींचे वैशिष्ट्य म्हणजे मोदी ज्या ज्या वेळेला तिथे जातात तिथे त्या भारतीयांना भेटतात, त्यांच्या सभा घेतात. त्यातून भारतीयांच्या ताकदीचे चित्र त्या देशात उभे राहते. ते आपल्याला हितकारक असते. अशा प्रकारे आता भारताची स्थिती जगाच्या पटलावर अनुकूल आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तरी मोदी सरकार चांगले काम करत असल्याचे दिसते. विजयादशमीला होणाऱ्या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातूनही मोदी सरकारचे मुक्तकंठाने कौतुक करण्यात आले आहे. सरसंघचालक जेव्हा जाहीरपणे अशी भूमिका मांडतात तेव्हा तो संदेश खालपर्यंत जात असतो. हे सरकार आपले आहे आणि या सरकारशी आपल्याला जुळवून घ्यायचे आहे. या सरकारचा आपल्याला उपयोग करून घेऊन आपलीही ताकद त्यातून वाढवायची आहे आणि जिथे आवश्यकता असेल तिथे मदतही करायची आहे, असा तो संदेश आहे. हा एका अर्थाने उभयपक्षी परस्परपूरक असा हा व्यवहार आहे. सद्य परिस्थितीत संघ आणि सरकारचे नाते एका ऐतिहासिक परिप्रेक्ष्यामध्ये चांगले वाटते आहे. या दोघांना एकमेकांचा चांगला उपयोगही होतोय. मोदी सत्तेवर आले त्या दिवशी भारतामध्ये असणाऱ्या संघाच्या शाखांची संख्या आणि आज असणारी संख्या बघितली तर तो आकडा खूप वाढला आहे. यामध्ये संघाचे जसे योगदान आहे तसे मोदी सरकारचेही आहे. ईशान्य भारताच्या 8 राज्यात धर्मांतराचा किंवा इतर गोष्टींचा फार जुना प्रश्न स्वातंत्र्याच्या आधीपासून आहे. दुसरा प्रश्न चीनला लागून असलेल्या सीमेचा. तिसरा प्रश्न वांशिक भेद. इतर प्रांतांमधील आणि इतर देशांमधील घुसखोरी या प्रश्नांवर संघ गेली अनेक वर्षे काम करतोय. त्याला यशही चांगल्या प्रकारे आले. मात्र मोदींनी सरकार आल्यापासून याकडे लक्ष दिले. असे म्हणतात की केंद्र सरकारच्या एका मंत्र्याची 15 दिवसातून एक तरी भेट ईशान्यातल्या कुठल्या ना कुठल्या राज्यात असते. स्वतः मोदी तिथे 40-50 वेळा गेले आहेत. ईशान्य भारत हा आपल्याकडे योग्य प्रकारे मिसळला जावा, त्यांचे लोकजीवन एकजीव व्हावे, ही संघाची व मोदींची भूमिका 100% जुळणारी आहे. एक प्रकारे मोदी संघाचा अजेंडा पुढे नेत आहेत. संघ आणि भाजपच्या समान उद्दिष्टांपैकी संरक्षण हे क्षेत्रही आहे. या बाबतीत भारताने जास्तीत जास्त स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करणे ही संघाची भूमिका आहे. मोदींनी ते करून दाखवले. आपल्याकडे आधी झालेली ऑपरेशन्स आणि ऑपरेशन सिंदूर यामध्ये असणारा मोठा फरक म्हणजे मोदींनी हे दाखवून दिले की यापुढे आम्ही हे सहन करणार नाही. कोणताही दहशतवाद याला आम्ही युद्ध समजू. संघ हेच म्हणत होता. मोदींनी पाकिस्तानबाबत घेतलेली भूमिका ही संघाच्या समर्थ भारताच्या व्याख्येनुसारच आहे. त्यामुळे संघाचा कार्यक्रम मोदी मोठ्या प्रमाणावर राबवून तो यशस्वी करत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मोदी हे तात्पुरते आहेत आणि संघ कायमचा आहे. आज ना उद्या मोदी निवृत्त होतील, मात्र संघ टिकणार आहे. संघामध्ये माणूस हा महत्त्वाचा नाही, तर संघाची कालातीत उद्दिष्टे महत्त्वाची आहेत. या उद्दिष्टांच्या चौकटीमधील मोदी हे एक साधन आहेत. असे असले तरी भारतासमोर मोठी आव्हानेही आहेत. कोणत्याही महासत्तांना किंवा अन्य देशांनाही इतर महासत्ता आलेली आवडत नाही. जगातील हा अवकाश त्यांनी व्याप्त केलेला असतो. दुसऱ्या महायुद्धानंतरचा अवकाश हा त्यावेळी अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत युनियनने व्यापला होता. या अवकाशामध्ये नंतर चीनने घुसखोरी केली. आता अमेरिका, एकत्र आलेला युरोप, रशिया आणि चीन अशा महासत्तांनी हे अवकाश व्यापले आहे असे आपण समजू. अशा परिस्थितीत ज्यावेळी भारत तिथे अवकाश व्यापायला येईल तेव्हा इतरांचे अवकाश आपोआपच कमी होतात. आपल्या देशाशी मित्रत्वाची भाषा वरवर करणारे मित्र असतात, त्यांना सुद्धा हे आवडत नसते. भारत हा सर्व प्रकारे सशक्त सबळ न होणे हा भागही त्यात येतो. भारतामधील जे संघर्ष आहेत, मग ते धार्मिक, जातीय किंवा वांशिक, भाषिक असतील, हे सगळे संघर्ष जितके पेटत राहतील तितकी देशाची ताकद कमी होत राहते. प्रकल्पांविरोधात आंदोलने उभी राहिली, प्रकल्प थांबले, बंद झाले, त्याचा कार्यकाळ लांबला तर यामुळे खूप नुकसान होते. ते केवळ पैशांचे नसते, त्यामुळे नवीन रोजगार निर्माण होत नाही, आर्थिक ताकद कमी पडते, विकासात अडथळे निर्माण होतात आणि हा असंतोष निर्माण करण्याचे काम जगातल्या महासत्ता करत असतात. भारतातील, महाराष्ट्रातील गेल्या काही वर्षातील आंदोलने बघितल्यास असे दिसून येते की या आंदोलनामागे अशा प्रकारच्या शक्ती काम करत असतात. मध्यंतरी विरोधी पक्षांनी केलेल्या आंदोलनामध्ये
काही प्रमाणात नक्षली संघटनांमार्फत घुसले होते. तो सुद्धा त्याचाच एक भाग होता. नक्षल्यांना कोणत्याही प्रकारे एक मॉडेल वापरून स्वतःचा अजेंडा पुढे न्यायचा आहे. मोदी सरकारने शेतीच्या आणलेल्या नवीन कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन उभे राहिले आणि ते महिनोन्महिने चालले. ते संपूर्णपणे राष्ट्रवादी मंडळींच्या हातात नव्हते. अशा प्रकारची संकटे, आव्हाने जागतिक खेळाचा भाग आहे. त्यापासून कोणी दूर राहू शकणार नाही. तुम्हाला त्याच्याशी सामना करूनच पुढे जावे लागते. त्यामुळेच विकासाच्या प्रवासातला जागतिक दृष्टिकोन लक्षात घेऊन पक्ष, संघासारख्या संघटना या राष्ट्रवादी शक्तींनी एकत्र राहणे आवश्यक आहे. विविध पातळ्यांवर अनेक प्रकारे देशात अराजक माजवण्यासाठी कारवाया चालू असतात. मोदी सरकार आल्यानंतर भारतामधील असे हल्ले आणि दहशतवादी कारवायांची संख्या कमी झाली. आपल्याला नक्षलवाद्यांविरोधात मिळत असलेले यश मोठे आहे. नक्षलवाद्यांचा बिमोड हा केवळ भारताच्या सीमेपुरता नाही, त्याचे धागे जगभर गुंतले आहेत. राष्ट्रवाद हा कोणाचा मक्ता नाही, तो संघापुरता किंवा भाजपचा नाही. काँग्रेसनेही राष्ट्रवादी असले पाहिजे. उदाहरणार्थ 370 कलम, तिहेरी तलाक रद्द करणे किंवा समान नागरी कायदा असो, या तिन्ही गोष्टी राज्यघटनेमध्येच आहेत. त्याचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही. हा राष्ट्रवादी अजेंडा काँग्रेसने सोडला आणि तो भाजपला एका अर्थाने आंदण देऊन टाकला. काँग्रेसने या गोष्टी हिंदुत्ववादाच्या आहेत किंवा त्यांच्या धर्मनिरपेक्ष भारताच्या उद्दिष्टात ते बसत नाही असा चुकीचा समज करून घेतला आणि त्याचा त्यांना मोठा राजकीय फटकाही बसला. राष्ट्रवादी असणे ही मूलभूत गोष्ट असून ती भाजप पूर्ण करते. असे असले तरी बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. आपल्याकडे शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही किंवा गरिबी व ग्रामीण बेरोजगारीला म्हणावे तितके उत्तर मिळालेले नाही. भारतातील सार्वजनिक आरोग्याची व्यवस्था चांगली नाही. देशातील नैसर्गिक संसाधने, पाणी, जंगले, भूमी ही मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झालेली आहेत. या आव्हानांना आपण अजून तोंड दिलेले नाही. संघ सगळ्यांच्या जीवनाचा एकूण विचार करतोय. संघाने ज्या 4-5 गोष्टींना प्राधान्य द्यायचे ठरवले आहे त्यात इकॉलॉजीचा मुद्दा आहे. भारताला कधी ना कधी चिरंजीव विकास या संकल्पनेचा विचार करावा लागेल आणि ती अंमलात आणावी लागेल. आपली जी नैसर्गिक संसाधने आहेत त्याचा ऱ्हास न होता आपली प्रगती करणे आणि माणसाने सगळ्या सृष्टीशी जुळवून राहायला हवे आणि आर्थिक प्रगती करायला हवी. भाजप आणि संघाची जी विकासाची धोरणे आहेत या धोरणांमधील संघाला जवळची वाटणारी ही जी भारतीय अर्थविचाराची दृष्टी आहे तिचे पुरेसे प्रतिनिधित्व अजूनही सरकारवर पडलेले नाही. हे सरकार टिकले, पुढे गेले किंवा ह्या सरकारला सुद्धा या गोष्टी समजावून सांगाव्या लागतील. तुम्ही विकास करा, परंतु त्या विकासाची नवी प्रतिमाने आपल्याला मांडावी लागतील. आपला GDP वाढणे जितके महत्त्वाचे आहे तसा आपला सुखांकही वाढायला हवा. माणसे समाधानी व्हायला हवीत. त्यांचा प्रवास सुखाचा झाला पाहिजे. मुख्य म्हणजे त्यांना चांगले पर्यावरण, शुद्ध पाणी मिळाले पाहिजे. त्यांचे दैनंदिन जीवन निसर्गाशी जोडलेले पाहिजे. हे खूप मोठे आव्हान असून ते संघाच्या विचारांमध्ये बसणारे आहे. या संघाच्या विचारांना दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानवतावाद म्हणून शब्दरूप दिले. या एकात्म मानवतावादाशी सत्ताधारी जुळवून घेतात का, त्या दिशेने पावले टाकतात का, हे पुढचे आव्हान आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या धोरणांना वळवण्यासाठी आपली शक्ती किती वापरतो यावर भारताची पुढची वाटचाल अवलंबून आहे. लेखक वरिष्ठ पत्रकार आणि विचारक आहेत.